बालगुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वरून 16 वर्ष करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. राज्यातील वाढत्या बालगुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बालगुन्हेगारींसाठीची वयोमर्यादा 18 वर्षावरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. पावसाळी अधिवेशनातील प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्हे तसेच अंमली पदार्थांच्या वितरणासाठी गैरवापर होत असल्याच्या घटना वाढत आहेत. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवर अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी विद्यमान कायद्यात आवश्यक बदल करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. या प्रस्तावाचा उद्देश गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अल्पवयीनांविरोधात प्रभावी कारवाई करण्याबरोबरच त्यांचा गैरवापर करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर आणि अंमली पदार्थांच्या रॅकेटवर अधिक कठोर कारवाई करणे हा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे बालगुन्हेगारी रोखण्यासाठी आणि अल्पवयीनांचा गुन्हेगारीचा होणारा वापर थांबवण्यासाठी कायदेशीर चौकट अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. मला असं वाटतं अतिशय चिंतेचा विषय आहे, कारण हे ट्रेंड्स नव्याने आपल्याला लक्षात येत आहेत की काही गुन्हेगारी टोळ्या अशा प्रकारे, कारण आपल्याकडे विधी संघर्षित बालकं जी असतात म्हणजे 18 वर्षाच्या आतली, त्यांच्यावर आपल्याला वेगळ्या कायद्यांमध्ये त्यांना प्रॉसिक्यूट करावं लागतं, त्यांना जेलमध्ये ठेवता येत नाही, त्यांना बाल सुधारगृहात ठेवावं लागतं, त्यांना तेवढी सजा आपल्याला देता येत नाही. याचा फायदा घेऊन काही प्रमाणात अशा पद्धतीनं त्यांना पैसे द्यायचे, त्यांच्याकडनं क्राईम करून घ्यायचा, अशा गोष्टी नजरेस येत आहेत. खरं म्हणजे आपला जो बाल गुन्हेगारीचा कायदा आहे, या कायद्यामध्ये अशा पद्धतीनं जो करून घेणार आहे त्याच्यावरही लायबिलिटी दिलेली आहे, त्याच्यावरही आपण कारवाई करू शकतो. पण मला असं वाटतं की आपण ज्याप्रमाणे म्हटलं, आज आवश्यकता ही आहे की हे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण या ठिकाणी जे सुचवलेलं आहे त्या पद्धतीनं जे लोक बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचा यूज करतील, अशा लोकांना जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेतही वाढ करण्यात येईल. आणि त्यात जर टोळी सदृश काही आढळलं तर संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत त्याचा समावेश करून आणि त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचेच कलम लावून त्यांनाही, म्हणजे ते त्या गुन्ह्याच्या स्पॉटवर नसले तरी त्यांनी त्याला एड केलाय, त्यांनी त्याला चाकू दिलाय, त्यांनी त्याचं डोकं हे केलेलं आहे किंवा त्याला पैसे दिले आहेत, तर त्यांनी गुन्हा केलाय अशा पद्धतीनं समजून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला अमेंडमेंट आम्ही आणतो. वय 16 करता येईल का माननीय मुख्यमंत्री मध्ये? हे वय 16 जर केलं ना, अध्यक्ष माझा फार मोठा प्रश्न निघाल. नाही, याच्यामध्ये खरंय मुळामध्ये हा जो निर्णय आहे हा केंद्रीय स्तरावर करावा लागेल, आपल्या राज्याला करता येत नाही. पण आता काही केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर ज्या अतिशय ग्रीव्हियस केसेस असतात, म्हणजे खून आहे, बलात्कार आहे, अशा केसेसमध्ये 16 वर्षाच्या वरची जी मुलं आहेत यांना सज्ञान समजण्यात यावं असं कोर्टाला अर्ज करता येतो. आणि कोर्टाला जर वाटलं की हे सज्ञान आहेत, म्हणजे यांच्या सायकोलॉजिकल जे काही त्यांचं वागणं आहे त्यात ते सज्ञान आहेत, तर त्यांना 16 वर्षाच्या वरच्या मुलालाही 18 वर्षाच्या वर आहे असं समजून त्या ठिकाणी त्याला ट्राय करता येतं. त्यामुळे ही आता न्यायालयानेच व्यवस्था केली आहे. तथापि केंद्र सरकारला देखील, म्हणजे ज्यावेळेस आता आमची माननीय गृहमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांची जी बैठक होईल त्यात हा मुद्दा मी निश्चित मांडेन. सजेशन फॉर ऍक्शन निश्चितपणे या संदर्भात एक उच्चस्तरीय समिती तयार करण्यात येईल आणि त्या समितीच्या माध्यमातून याचा सायंटिफिक अभ्यास करून त्या संदर्भात ज्या शिफारसी आपल्याला मान्य करता येतात त्या आपण करू, ज्या केंद्र सरकारला पाठवायच्या त्याचा